ही अर्धा कप तुरीची डाळ 2 वेळेस स्वच्छ धुवून पाणी टाकून 2 तास डाळ भिजवून घ्यायची आहे। हे डाळीचं पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकण्यासाठी वापरायचं आहे। शेवग्याच्या 3 शेंगा लांब लांब चिरून सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तेल, मोहरी, जिरं, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची टाकू शकता किंवा फक्त लाल मिरची पावडर वापरून पण भाजी करू शकता। आवडीप्रमाणे कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून थोडंसं परतवून घेऊ। कांदा टाकून परतवून घेऊ। शेंगा कांद्यासोबत थोड्याशा परतवून घ्यायच्या आहेत। जाडजाड कुटून घेतलेला 1 टेबलस्पून लसूण टाकून परतवून घेऊ। 1 टोमॅटो बिया काढून चिरून घेतलेला आहे तो टाकून परतवून घेऊ। बारीक किसणीने किसलेलं सुकं खोबरं, धने जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद टाकून मिक्स करून घेऊ। भिजवलेली डाळ टाकून मिक्स करून घेऊ। डाळ भिजवलेलं पाणी आणि अजून थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊ। डाळ आणि शेंगा नरम झालेल्या आहेत। चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करून घेऊ। कोथिंबीर टाकून यावरती 1 मिनिट झाकून ठेवायचं आहे। पोळी, भाकरी किंवा भातासोबत खाण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची मस्त डाळिंबी भाजी तयार झालेली आहे। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।